आपण डेमो लेक्चर घेतो आहे. डेमो लेक्चर हा शेअर मार्केटच्या बेसिक आणि ॲडव्हान्सचा जो कोर्स आहे आपला त्यावर. ठीक आहे. तर या हम्म, बेसिक मध्ये आपण सुरुवातीला आपण काय करणार आहे, बेसिक्स इंट्रोडक्शन देतो मी तुम्हाला की बेसिक्स मध्ये आपण काय काय शिकणार आहे. तर इथे मी जसं तुम्हाला शेअर हम्म, असेल तर बेसिक्स मध्ये आपण शेअर मार्केट काय आहे, शेअर मार्केटचे सेगमेंट्स कोणते आहेत, शेअर मार्केटचे काही कन्सेप्ट आहेत ते काय आहे, जसे शेअर आहे, सेन्सेक्स आहे, निफ्टी, बीएससी, एनएससी वगैरे काय असतं ते सगळं आपण बघू. त्यानंतर सेगमेंट्स कोणकोणते आहेत ते बघू आपण. त्यानंतर त्या सेगमेंट्स मध्ये जे मार्जिन कॅल्क्युलेट होतं ते म्हणजे काय, लागणारे पैसे, तर ते कसे कॅल्क्युलेट होतात ते आपण शिकणार आहे. त्याला मार्जिन म्हणतो आपण. त्याच्यानंतर आपण हे बघणार आहे की ऑर्डर्स वगैरे कशा प्लेस करायच्या, कुठल्या कीज त्या वापरतो आपण, त्या बघू. इम्पॉर्टंट फॅक्टर्स जे आहेत शेअर मार्केटमध्ये ते काय असतात, ते कसे यूज होतात आणि ते कसे इफेक्ट करतात इथे ते बघू. या टाईपचं हे सगळं बेसिक्स बघू आपण, जे इथे मी दिलेलं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जे आहे की फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, प्राइस ऍक्शन काय असतात ते, म्हणजे हे ट्रेडिंगच्या टेक्निक्स आहेत या, ठीक आहे? त्या बघू आपण. आणि सगळ्यात शेवटी जे महत्वाचं आहे, प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल काय आहे की प्रॅक्टिकलमध्ये चार्ट वगैरे कसा लावायचा, इंडिकेटर्स वगैरे कसे लावायचे, इंडिकेटर कस्टमाइज कसे करायचे, ते चेंजेस कसे करायचे, हे आपण तिच्यामध्ये बघू. सो याचं टोटल ड्युरेशन जे आहे ते 15 अवर्स आहे आणि याची फीज जी आहे ती 6000 आहे. ठीक आहे. तर तिच्यामध्ये प्रत्येक टॉपिक आपण घेत असताना तुम्हाला कुठलाही टॉपिक जर कुठे इश्यू आला किंवा काही कळलं नाही तर तुम्ही फक्त सांगायचं, तो आपण रिपीट करू. ठीक आहे. तिच्यामध्ये काही क्वेरी आहे का तुम्हाला? हम्म, हम्म. नाही. नाही ना? हम्म, त्यानंतर आपण ऍडव्हान्स घेतो. तुम्हाला ऍडव्हान्स दाखवतो की ऍडव्हान्स मध्ये आपण 4 टॉपिक्स कंडक्ट करतो. जसं इथं पहिला जो आहे की स्टॉक सिलेक्शन, स्टॉक सिलेक्शन प्रोसेस आहे. हम्म, त्याच्यामध्ये आपण तुम्हाला काही NSE वरच्या काही लिंक सांगतो की तिच्यावरून आपण स्टॉक सिलेक्शन कसं करायचं आहे. दुसरा पार्ट मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा पार्ट असतो. आवाज 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 ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय, एक मिनिट. हा. हा, मनी मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे हा खूप महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही इक्विटी मध्ये ट्रेडिंग करा, ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करा या कमोडिटी मध्ये करा, बट मनी मॅनेजमेंट हा पार्ट सगळ्यात महत्वाचा असतो. तर हा पार्ट आपण हम्म, बघू. त्याच्यानंतर ऑप्शन चेन अनालिसिस म्हणजे ऑप्शन डिटेलिंग आपण हे बघू. ऑप्शन डिटेलिंग म्हणजे काय की तुम्ही ऐकलं असेल, ऑप्शन ऐकलेलं आहे का तुम्ही? नाही. निफ्टी, बँक निफ्टी ऑप्शन्स नाही. हा सगळ्यात फेवरेट ट्रेडिंगचा सेगमेंट आहे प्रत्येक ट्रेडर मध्ये आजकाल. तर तो काय आहे हम्म, एवढंच त्यांना माहित असतं, बट त्याच्या मागे बरेच डिटेल्स असतात. लाईक ऑप्शन बाईंग काय असतं, सेलिंग काय असतं, ट्रेडिंग काय असतं, एटीएम, आयटीएम, ओटीएम काय असतं, डायरेक्शनल ट्रेडिंग काय असतं, सिरीज एक्सपायरी वगैरे, प्रीमियम कसे सिलेक्ट करायचे असतात, हे सगळं जे डिटेल आहे ते आपण या थर्ड पार्ट मध्ये आपण कंडक्ट करू. ऑप्शन अनालिसिस किंवा ऑप्शन डिटेलिंग म्हणतो आपण याला. आणि हम्म, त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पार्ट असतो तो असतो स्ट्रॅटेजी लर्निंग. स्ट्रॅटेजी लर्निंग म्हणजे काय, हम्म, त्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटेजीज बघणार आहे. ती पहिली जी स्ट्रॅटेजी हम्म, राहिली ती राहणार पोझिशनल स्ट्रॅटेजी, स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. जे तिच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट हम्म, पर्पज असेल ते तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हम्म, त्याच्यानंतर 2 नंबरचं जे आहे हम्म, ते इंट्राडे ट्रेडिंग. ठीक आहे. इक्विटीमध्ये इंट्राडे हम्म, ट्रेडिंग करू शकतो. तर ती आपली सेकंड स्ट्रॅटेजी राहणार. आणि तिसरी जी स्ट्रॅटेजी राहणार ती स्काल्पिंग. मग ती ऑप्शन्स मध्ये आपण ट्रेड कसा करायचा, इंट्राडे ट्रेडिंग तर स्काल्पिंग हे आपण कसं करायचं ही तिसरी हम्म, स्ट्रॅटेजी. सो हम्म, फक्त शिकण्याचा पार्ट झाला. तर याला पण ऑलमोस्ट सेम आहे. 7000 रुपीज फीज आहे, ड्युरेशन 15 अवर्स आहे. आता हे 15 अवर्स जे आहेत ते तुम्हाला एक एक जर तास तुम्ही इथे देत असाल तर आपल्याला ऑलमोस्ट 15. हम्म. आता हे शिकून झाल्यावरचा जे पार्ट आहे तो आहे बॅक टेस्ट. आवाज ब्रेक होतोय, मध्ये बोलणं ब्रेक होतोय, ऐकू नाही. आवाज नाही येतो तुम्हाला? मध्येच ब्रेक होतोय, पूर्ण वाक्य समजत नाही. ओके. मला हम्म, तुमचा आवाज क्लिअर येतो. मला तुमचा नाही येत. ओके. यामध्ये काय कळालं नाहीये का? नाही,
कळालं ना, जसं शिकवाल तसं समजेल. हा म्हणजे एक 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 जसा टॉपिक आपला कंडक्ट होत जाईल त्याप्रमाणे आपण पुढे जायचं आणि काही हम्म, चुकी असेल तर ती सांगायची ती आपण क्लिअर करू. हे सर्व झाल्यावर तुम्हाला ठीक आहे. जेव्हा कळतं की शेअर मार्केट काय आहे, ट्रेडिंग वगैरे कसं करायचं, तर त्यानंतर हे जो लास्ट पार्ट आहे बॅक टेस्टिंग आणि लाईव्ह टेस्टिंग ते करायचं. हे काय असते मी तुम्हाला सांगतो हे की काय आहे? हे म्हणजे काय असतं की थोडक्यात होमवर्क आहे हा. हम्म, बॅक आता टेस्टिंग ब्रेक झाला आवाज. हा हा नाही मी एक डोअर क्लोज करतो. बॅक टेस्टिंग काय असतं की जसं तुम्ही जे शिकलेले आहात ते आता काय करायचं की पास्ट मध्ये झालेलं आहे की नाही झालेलं आहे, म्हणजे प्रॉफिट झालेला आहे की लॉस झालेला आहे, किती प्रॉफिट झालेले आहेत किती हम्म, लॉसेस झालेले आहेत हे चेक करायचं. त्यावरून तुम्हाला या हम्म, गोष्टी कळतात की आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं की नाही. लाईक मी तुम्हाला बॅक टेस्टिंग दाखवतो. आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत तर त्या स्ट्रॅटेजीचं बघा, इक्विटी कॅशची जी स्ट्रॅटेजी आहे त्याचं बॅक टेस्टिंग हे आहे बघा. इक्विटी कॅश इंट्राडे प्राइस ऑप्शन स्ट्रॅटेजी ही 2018 मध्ये जानेवारीमध्ये आपल्याला त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे 13,000चा प्रॉफिट होता. लाईक दिस. तर हे सर्व आपण बॅक टेस्टिंग करून ठेवलेलं आहे. 23 आता कम्प्लीट झालं, आपण 23चं पण याच्यामध्ये ऍड करणार. तर याला म्हणतो आपण बॅक टेस्टिंग. त्याच टाईपचं बघा इक्विटी जे आपण ऑप्शन्स वगैरे घेणार आहे त्या ऑप्शनचं पण आपण बॅक टेस्टिंग केलेलं आहे बघा. दिसतोय चार्ट तुम्हाला इथे ग्रीन कलरचा मंथली प्रॉफिट. हम्म, हा तर याला बॅक टेस्टिंग म्हणतात. तर हे बॅक टेस्टिंग तुम्ही कसं करायचं आहे हे तुम्हाला शिकवलं जाईल आणि ते करत असताना तुम्हाला काही क्वेरी येत असतील तर त्या तुम्ही हम्म, करा. जर तुम्ही ओके करत असाल तर वेल अँड गुड, आपण पुढे जाऊ. जर तुम्ही चुकत असाल तर मग आपण ते परत रिवाईज करायचं आणि तुमची काही जी चूक असेल ती क्लिअर करायची. आता हे बेसिक झालं, त्याच्यानंतर ऍडव्हान्स झालं, त्याच्यानंतर आपण ऍडिशनल फीचर्स काय आहे ते बघू. की हे पूर्ण झाल्यावर जसं मी तुम्हाला बोललो की बॅक टेस्टेड रिझल्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते तुम्ही पण करायचे आहेत. वायफाय लॅब फॅसिलिटी आहे, पण आता तुम्ही ऑनलाईन करणार आहात त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला उपयोग नाही. बट अदरवाईज तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही इथे आपल्या समोर ट्रेडिंग करू शकता. नंतर टेलिग्रामवर हम्म, आपल्याकडे काही रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल आहेत. जसं आपला हा कोर्स राहील तसं दुसऱ्यांचे पण हम्म, काही चांगले कोर्सेस अवेलेबल असतात. तर ते आपल्याकडे जवळपास 150 पेक्षा जास्त अवेलेबल आहेत. तर ती पण एक गॅलरी टेलिग्राम हम्म, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळेल. नंतर प्री डीमॅट अकाउंट अच्छा. ओपन, म्हणजे डीमॅट अकाउंटचे ऑप्शन्स तुम्हाला असतात की प्री डीमॅट अकाउंट आपण ओपन करून देतो. अल्गो ट्रेडिंगची हम्म, इन्फॉर्मेशन देतो की अल्गो ट्रेडिंग, ॲटो ट्रेडिंग ऐकलेलं आहे तुम्ही, रोबो ट्रेडिंग. नाही, मला काहीच माहिती नाही, मला डिटेल सांगा. बरं बरं, मग ते अल्गो ट्रेडिंग काय हम्म, असतं ते पण तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यामध्ये हम्म, मिळेल. अल्गो म्हणजे काय, हम्म, रोबो असतो. ॲटो ट्रेडिंग ही हम्म, तुम्हाला काय असतं? रोबो रोबो हा, रोबो ट्रेडिंग. हा, हा तर ते काय असतं ते तिथे तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यानंतर हम्म, जेव्हा तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस होईल व्यवस्थित, तुम्हाला याच्यात रिटर्न्स काढता येतील. जर तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स हम्म, आहे की आता तुम्ही याच्यातून 10-15% 5% तुम्ही व्यवस्थित काढू शकताय, त्यानंतर तुम्हाला याच्यात हम्म, जॉब ऑपॉर्च्युनिटी पण असते. जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय की इन्स्टिट्यूशनल जे फंड रेज केले जातात तर ते पण आपल्याला अवेलेबल हम्म, होतात. पण ही फार नंतरची हम्म, गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी महत्त्वाचं काय आहे की बेसिक्स ॲडव्हान्स आधी व्यवस्थित शिकणं आणि ते शिकल्यावर हम्म, आपण तिथे व्यवस्थित एक 5-10% मंथली रिटर्न कमीत कमी काढणे. त्यानंतर हा हम्म, ऑप्शन तुमच्यासाठी ओपन आहे, जॉब प्लेसमेंट फॅसिलिटी. त्याच्यानंतर हम्म. हे झालं आपलं पूर्ण इंडियन हे मार्केट. जॉब कसे करायचे असतात हे? हा हा जो असतो तो थोडक्यात फंड फंड जे असतात, फंडिंग अकाउंट जे असतात ते हम्म, हँडल करायचे असतात. इन हम्म, शॉर्ट तुम्हाला स्किल आहे तुमच्याकडे पण पैसे नाही आहे. बरोबर. हम्म, हा तर मग हम्म, टाईपमध्ये हे जॉब्स असतात की ज्यांच्याकडे हम्म, फंड्स आहेत पण स्किल नाही आहे. मग ते आपल्याला ऑपॉर्च्युनिटी देतात, हम्म, तुम्ही आमच्या फंड्सवर पैसे बनवा, आम्ही तुम्हाला 50% शेअर. हम्म, हे तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये हम्म, सांगितलं जाईल. आपल्या इथे पिंपरीमध्ये हम्म, असतं ते अवेलेबल. हम्म. डिटेलमध्ये तुम्हाला मी तेव्हा सांगेल क्लासमध्ये. ठीक आहे. त्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंग ऐकलेलं आहे का तुम्ही? हे इंडियन मार्केट. ऐकून आहे नाव, पण माहित नाही. येस. तर इंडियन नाव मार्केट, ऐकलंय. हा इंडियन मार्केटचं बेसिक झालं, इंडियन मार्केटचं ऍडव्हान्स झालं.
त्यानंतर फॉरेक्स हम्म, ट्रेडिंग पण असतं की ते नॉन हम्म, रेग्युलर मार्केट आहे इथे आपल्याकडे. तर त्याबद्दल पण आपण सगळी इन्फॉर्मेशन देतो, बट ते ऑप्शनल कोर्स असतो, तो क्रॅश कोर्स टाईपचा असतो. हम्म, म्हणजे 15 दिवस, 15 तास बेसिक्स, 15 तास ऍडव्हान्स. त्याच्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंग जे असतं हम्म, तर ते क्रॅश कोर्स आपण हम्म, कंडक्ट करतो. 2000 रुपीज आपण त्याचे घेतो. जवळपास 8 दिवसाचा कोर्स हम्म, असतो हा. तर फॉरेक्स ट्रेडिंगचा हम्म, ऍडव्हान्टेज असा असतो की ते 24 हम्म, तास मार्केट चालतं आणि तिच्यामध्ये लिव्हरेज हम्म, जास्त असतं. हम्म, आता ते डिटेल्स मध्ये आपण तिथेच बघू की त्याचा डिफरन्स काय आहे. तर ते पण हम्म, आपला क्रॅश कोर्स अवेलेबल असतो. आणि त्याच्यानंतर ठीक जसं मी आहे. तुम्हाला वरती म्हटलं की अल्गो ट्रेडिंग काय असतं वगैरे हे तुम्हाला सांगितलं जाईल, त्या टाईपचा आपला पण अल्गो चालू आहे. तर जर तुम्हाला कॅशबॅक हम्म, फॅसिलिटी अवेलेबल करायची असेल, कॅशबॅक म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, हे शिकता शिकता 2 महिने लागत आहेत, तर ते हम्म. कॅशबॅक जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट करता येते आपला जो अल्गो सुरू आहे तिच्यावर. पण आम्ही सांगतो मोस्टली शिकून झाल्यावरच. मला अल्गो म्हणजे काय तेच समजलं नाही. हा, अल्गो म्हणजे काय, ऑटो ट्रेडिंग. तुम्हाला काहीही करायची गरज नाही, तो त्याचे ट्रेड घेतो, अनालिसिस करण्याची गरज नाही. बट ते हम्म, तुम्हाला तेव्हाच कळणार की जेव्हा तुम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्स कळणार. त्याच्यामुळे अल्गो म्हणजे तुम्ही एकच समजून घ्या आधी की रोबो ट्रेडिंग. रोबो काय करतो हम्म, माहिती आहे का तुम्हाला? रोबो ऐकलेलं आहे का तुम्ही नाव? हम्म. नाही. रोबो ऐकलेलं नाहीये? रोबोट, रोबोट ऐकलेलं नाही? रोबोट ऐकलं. हा, रोबोट ऐकले, रोबो नाही रोबोच ऐकले. सांगतोय मी. रोबो काय करतो, त्याला सांगावं लागतं का हे कर ते करतो, त्याच्या त्याच्या ऍक्शन नाही. त्याच्या करतो. त्याला हम्म, प्रोग्रामिंग केलेलं असतं. हम्म, तर सेम प्रोग्रामिंग हम्म. इथे ट्रेडिंग मध्ये पण आपण करू शकतो. तर अच्छा. ट्रेडिंग करून आपण रोबो ट्रेडिंग आपण ते करू शकतो. मग ते कसं करायचं असतं, काय करायचं ते तुम्हाला ते सगळं तिथे डिटेलिंग केलं जाईल. आणि तसा एक रोबो ठीक आहे. आपला पण चालू आहे, तिच्यात पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ठीक. बट आम्ही सांगतो की सगळं हे बेसिक आणि ऍडव्हान्स झाल्यावर तुम्ही करा, इनिशियली नका करू, कारण की आधी ठीक सगळं आहे. समजून घ्या, त्यानंतर ते करा. हम्म, तर हम्म. परत एकदा सांगतो की बेसिक्सचं ड्युरेशन आहे ऑलमोस्ट 15 आवर्स. ॲडव्हान्सचं ड्युरेशन आहे ऑलमोस्ट होतं का 15 आवर्स मध्ये? 15 आवर्स मध्ये जे आपण मी पार्ट सांगितले तुम्हाला तेवढे सगळे होतात. ते सोडून आपण आपली जास्त शिकवत नाही का, कारण की मेन जे हम्म, पैसे कमवण्यासाठी तुम्हाला जेवढं लागत आहे तेवढं मी तुम्हाला 101% शिकवणार. बाकी शिकण्यासाठी हम्म, भरपूर आहे, भरपूर अनालिसिस आहे. हम्म, बट आपण सगळे इथे शिकणार हम्म, नाही, कारण ते सगळं जर शिकायला हम्म. बसलो तर आपल्याला वर्ष पण कमी पडेल. सो ठीक. हां, शॉर्ट बट स्वीट ज्या आपल्या काही अनालिसिसचे 3 स्ट्रॅटेजीज आहेत तेवढ्या आपण इथे शिकू. आणि त्यानंतर मग आपलं डायरेक्ट प्रॅक्टिस करायची. इथे प्रॅक्टिस करता करता तुम्ही हम्म, छोटे पैसे अर्न करायला शिका. तो ठीक आहे. ऍडव्हान्स आणि त्याच्यानंतर फॉरेक्सचा क्रॅश कोर्स म्हणजे 15 आवर्स प्लस 15 आवर्स प्लस हा. 8 आवर्स. जर तुम्हाला फॉरेक्स पण क्रॅश कोर्स ऑप्ट करायचा असेल तर, म्हणजे 6000 प्लस सेवन ठीक. थाउजंड प्लस 2000, अशी टोटल 15,000 हा. आहे. फॉरेक्स जो आहे ते हम्म, ऑप्शनल आहे. ठीक आहे. हां. हम्म, तुम्ही जेव्हा फीज वगैरे पे कराल बेसिकची, त्यानंतर मी तुम्हाला याच्या हे ज्या नोट्स आहेत हम्म. नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि त्या नोट्स तुम्ही हार्ड कॉपी देईल का? सॉरी, हार्ड कॉपी द्याल का म्हटलं? हार्ड कॉपी तुम्ही ऑफिसमधून कलेक्ट करू शकता. अदरवाईज मग सॉफ्ट कॉपी देईल, तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या. ठीक आहे, मला सॉफ्ट कॉपी द्या. हां, सॉफ्ट कॉपी दिली की तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घ्या, तुमच्या समोर ठेवा. आणि मग टॉपिक बाय टॉपिक आपण कव्हर करू. लाईक व्हॉट इज शेअर मार्केट, मग हा पहिला टॉपिक तुमच्या समोर असेल, मग मी तो तुम्हाला एक्सप्लेन करेल. आणि तो रेकॉर्ड पण होत हा. राहील. ते रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला शेअर करणार. ठीक आहे. ठीक आहे. हा. ठीक आहे. त्याप्रमाणे मला तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण सुरू करू. उद्यापासून सुरू करायचं. चालेल ना, ठीक आहे.